वाहिकेची पोलखलच डहाणू तालुक्यात झाली आहे। वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका लाडक्या बहिणीला जीव गमवावा लागला आहे। पालघर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गर्भवतीसह तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार डहाणू येथे बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी घडला। या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून संबंधितांवर तत्काळ कारवाईची मागणी केली जात आहे। शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या अगोदर सुद्धा अशा कित्येक घटना घडल्या आहेत, पण शासन अशा गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे हेच दिसत आहे। 26 वर्षीय पिंकी डोंगरकर असे मृत महिलेचे नाव असून ती डहाणू तालुक्यातील सारणी येथे राहत होती। मंगळवारी प्रसूती वेदना जाणवू लागल्यावर तिला उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला गुजरातच्या वलसाड रुग्णालयात हलवण्याचा सल्ला कासा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला। त्यामुळे रात्रीपासून तिला वलसाड येथे हलवण्याचे प्रयत्न सुरू झाले। यासाठी 108 क्रमांकाच्या आपत्कालीन रुग्णवाहिकेची मदत घेण्यासाठी प्रयत्न केले, परंतु ऑक्सिजन सारख्या अत्यावश्यक सुविधा नसल्याने रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाली नाही। या विलंबनामुळे गर्भवतीच्या जीवाला धोका निर्माण झाला, तर कासा उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, मात्र डॉक्टर आणि उपचार सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णवाहिकेतून पिंकीला नेणे चांगलेच महागात पडले। सुविधा नसलेल्या या रुग्णवाहिकेतून वलसाड येथे घेऊन जात असतानाच गुजरातच्या भिल्लाड जवळ पोहोचताच पिंकीचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला। या आधीही आरोग्य व्यवस्था तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका अशा अनेक गर्भवतींना बसला आहे। यातूनच त्या दगावल्याच्याही अनेक घटना समोर येत असतात, मात्र अनेक बळी गेल्यानंतरही सरकार याविषयी गंभीर नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। आरोग्य सेवाही मिळत नाही, त्यामुळे या भागात सुविधा अभावी दुर्दैवी घटना घडत आहेत। शासनाच्या दुर्लक्षामुळे बाळाचा व गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे। याकडे प्रशासनाने लक्ष देऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावावे हीच अपेक्षा आहे। लाडकी बहीण योजना हीच का, असे माकपचे आमदार विनोद निकोले यांनी सवाल उपस्थित केला आहे। पालघर जिल्ह्यात रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती मातेचा आणि न जन्मलेल्या बाळाचा पोटातच मृत्यू होतो। ही बाब अत्यंत खेदजनक आहे। या संदर्भात यापूर्वी विधिमंडळामध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केला होता। आता मतदारांनी मला पुन्हा संधी दिली आहे, यावर पुन्हा विधिमंडळात या गंभीर विषयाबाबत आवाज उठवून याविषयी ठोस पावले उचलायला सरकारला भाग पाडणार असल्याचे माकपचे नवनिर्वाचित आमदार विनोद निकोले यांनी सांगितले।